ठीक ठीक. तुम्हाला कसा वाटला? चांगलं मस्त होतं. अच्छा. काय बेस्ट वाटलं? स्टोरी लाईन कशी आहे चित्रपटाची? स्टोरी इट्स रिअली गुड. आय मीन मेडवर आहे. क्या बात. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. प्रेझेंटेशन कसं वाटलं? शिकवण काय देते? टू गुड, टू Okay. गुड. प्रेक्षकांना पाहायला आवडेल काय? हो हो, डेफिनेटली. काय 5 पैकी गुण असतील? 5 to 5. थँक्यू. व्हेरी नाईस. हो छान आहे छान. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? हा? बेस्ट काय वाटलं चित्रपटामध्ये? बेस्ट वाटलं म्हणजे ते त्या तिने जे आपल्या कामवाल्या बाईबरोबर जे बिहेव ठेवला आहे ना ते छान आहे, म्हणजे चांगलं. रिलेटेबल वाटलं? हो 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 सगळ्यांची कामगिरी कशी झाली? पाहिजेच. छान छान झाली आहेत काम. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल आवडेल, आवडलाच पाहिजे. तुमच्या अनुमानाने दोघांपैकी बेस्ट कोण होतं? मुक्ता बर्वे का नम्रता? नाही, तशा दोघी आपापल्या ठिकाणी ठीक होत्या, पण त्याचा जो अप्रोच जो होता हा, हा, ना हा. तो चांगला होता आणि आताच्या ह्याच्यामध्ये तो तसा पाहिजे. अच्छा, स्पेशली मी बघतोय म्हणजे फक्त एक स्त्री वर्ग फक्त चित्रपट प्रेक्षक म्हणजे चित्रपट पाहायला जातो, तर पुरुष वर्गाला काय सांगाल चित्रपट पाहण्यासाठी? नाही, त्यांचा भाग त्याच्यात कमी आहे ना. Okay. बाईशी संबंध हा, हा. जास्त येतो हा. कामवालीचा. ओके. म्हणून ते बायका जास्त येतात. पुरुषांनी पण बघायला पाहिजे. क्या बात आहे. 5 पैकी काय गुण लागतील आपल्याकडनं? आ? 5 पैकी काय गुण देतात द्याल चित्रपटाला? 5 पैकी 4-5 तर देईनच. क्या बात आहे. 5 देईन. हो. छान होता अनुभव, एकदम सुपर मूवी आहे. कन्सेप्ट खूप छान आहे आणि आजकालच्या सिनारिओमध्ये इट्स अ व्हेरी परफेक्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे कामवाल्यांचे प्रॉब्लेम्स Correct. जे आपल्याला समजले पाहिजेत, जे इवन जे घरचे ओनर्स आहेत त्यांना पण त्यांना समजून घेतलं पाहिजे. Yeah. इट्स अ गिव्ह अँड टेक बेसिकली. वेन यू गिव्ह रिस्पेक्ट यू रिसीव्ह रिस्पेक्ट. क्या बात आहे. हा मेन कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे. Okay. त्याच्यामुळे हे खूप वाढलं पाहिजे किंवा हे नातं खूप छान झालं पाहिजे जुळलं सगळ्यांच्या घरात. हाच मेन एम होता. आणि परेश मुकाशी जे मेन डिरेक्टर आहेत त्यांनी खूप सुपर्ब हा मांडला आहे विषय. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू हिम. खूप साऱ्या स्त्रियांना विचारलं तर स्त्रिया म्हणतात की काही ठिकाणी हसवलं, काही ठिकाणी रडवलं, तर काय सगळ्यात जास्त ते एलिमेंट्स वगैरे किती चांगल्या प्रकारे? नाही, डायलॉग ऑफकोर्स सगळे कास्ट तर दे आर ऑल सुपर्ब, म्हणूनच एक मूवी पण सुपर्ब होतो. पण त्याच्यातली जी क्लायमॅक्स आहे ज्याच्यामध्ये एकमेकांबद्दल जो इम्पॉर्टन्स दाखवला आहे ना तो खूप सुपर्ब आहे. त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी गुड मूवी अँड अ व्हेरी गुड कन्सेप्ट. कामं कशी झाली सगळ्यांची? व्हेरी नाईस, एक्स्ट्रीमली गुड. सगळ्यात जास्त तुमच्या अनुमतीने कोण सगळ्यात? नाही, असं काही नाही. इट्स अ टीम वर्क. हा. मूवी इज ऑलवेज अ टीम वर्क. एकच पर्टिक्युलर व्यक्ती असे नाही, पण तो कास्ट जो घेतला आहे इट्स व्हेरी सुपर्ब. 5 पैकी किती गुण लागेल? ऑफकोर्स 5. आणि व्हॉट्स युअर अपील फॉर द ऑडियन्स? दॅट्स द रिझन आय एम हिअर ॲट 10 o'clock. क्या बात आहे. लोकांसाठी काय अपील असेल तुमचं? लोकांसाठी अपील काय असेल? की त्यांनी प्लीज इकडे या, हा मूवी बघा आणि ऑफकोर्स त्याच्यातनं पॉझिटिव्ह क्या बात आहे. घेऊन बाहेर निघा. थँक्यू सो मच. तर मॅडम, फायनली नाच गं घुमा चित्रपट बघितलेला, कशा प्रकारे आवडला तुम्हाला? तसा आधुनिक धावत्या सर्व्हिस करणाऱ्या त्यांची एक धावपळच बघितली अजून. एक नातं दाखवले जिकडे आपण मोलकरीण ज्यांना बोलतो किंवा मेड ज्यांना बोलतो, ज्याला संबोधून सांगतो, त्यांच्या आणि जे ऑनर्स असतात त्यांच्यामध्ये एक रिलेशन दाखवलं, तर किती चांगल्या प्रकारे हा विषय खूप छान आहे ते. प्रेक्षकांना आणि पाहायला आवडेल काय? त्यांची गरज आहे आज. प्रेक्षकांना पाहायला आवडेल हा चित्रपट? हो, खूप आवडेल. कामं कशी झाली सगळ्यांची? छान आहेत सगळे. कोण सगळ्यात जास्त भारी होतं? मुक्ता बर्वे का नम्रता? मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वेचं काम जास्त आवडलं. बाकी प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी? जरूर जाऊ द्या आत्ताच्या या नवीन क्या बात. पिढीने. आणि 5 पैकी जर गुणांबद्दल विचारलं तर चित्रपटाच्या दृष्टिकोनाने 5 पैकी किती गुण द्याल? काय म्हणतात? चित्रपटाच्या दृष्टिकोनाने ह्या सिनेमाला 5 पैकी किती गुण द्याल? 5 मिनिट. 5 पैकी. दाई, तुला कसा वाटला चित्रपट? मस्त आहे. मस्त आवडला. काय सगळ्यात जास्त भारी होतं चित्रपटामध्ये? छान होता पूर्ण. स्टोरी लाईन वगैरे कशी होती? छान होती. आवडेल सगळ्यांना बघायला, स्पेशली तुझ्या एज ग्रुप लोकांना आवडेल. काय 5 पैकी गुण देशील? 5 पैकी 5. थँक्यू.